श्री स्वामी समर्थ। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। या दिवशी विधिपूर्वक गणेशाची पूजा केली जाते। श्री गणेश हा भक्तांचे विघ्न दूर करणारा मानला जातो। व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात। चला जाणून घेऊ। आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील। जर तुम्ही विवाहयोग्य असाल पण लग्नात जमण्यास वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला 21 गुळाच्या पोळ्या आणि दूध अर्पण करा। यामुळे लवकर विवाह होतो। व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा। त्याची पूजा करून गणेशाला हळदीच्या हळकुंड अर्पण करा। लवकरच बढतीची शक्यता आहे। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी एक लाईक करून सबस्क्राइब करा। गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते। असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंडाय होम या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते। यासोबतच घरात सुख शांती राहते। जर तुम्ही पैशाच्या समस्येने ग्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधिपूर्वक श्री गणेशाची पूजा करा। नंतर गूळ व तूप अर्पण करावे। नंतर तो भोग गाईला खाऊ घाला। याचा तुम्हाला लवकरच फायदा होईल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या उपायाने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील। यासारखे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ।